त्याला आपला सामना चालू नसेल तर त्या खेळाडूंनी रेलिंगच्या मागे जायचं आहे. चला मॅच चालू करायची आहे. पहिलाच बॉल हलक्या हाताने मात्र फेस केलाय आणि एक धावेने मात्र श्री गणेश होतोय. शाणू वर्सेस रुद्रा रेनिगेट्स अशी मॅच मात्र सुरू आहे. पहिला बॉल झालाय. पहिल्या बॉल वरती मात्र सिंगल आली आहे. तर गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र आपण पाहतोय सिद्धांत आणि सतीश आणि विकी. यावेळेस हलक्यातने मात्र प्लेट केलाय. फक्त एकच धाव येईल आणि पुन्हा एकदा एक धावेने मात्र धावफलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. 2 बॉल मध्ये 2 धावा आल्यात आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 2 धावा. दोन बॉल 2 धावा बरोबर आहे. यावेळेस पहा हॅलो, चांगला फटका मात्र ज्या संघाचा सामना चालू नसेल त्या संघांनी जेवणाचे पॅकेट घेऊन जायचे आहेत. ज्या संघाचा सामना चालू नाहीये त्या संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण आपले जेवणाचे पॅकेट्स घेऊन जायचे आहेत. तीन बॉल मध्ये 3 धावा आलेत आतापर्यंत. फुलरलेनचा बॉल परफेक्ट यॉर्कर मात्र पाहायला मिळाला. एकच धावी मिळेल. यॉर्करचा प्रयत्न मात्र चांगला पाहायला मिळाला परंतु त्या ठिकाणी एक चिकी सिंगल मात्र जरूर पाहायला मिळेल. एक चोरटी धाव नक्कीच घेण्यात प्रयत्न. 4 बॉल मध्ये आता धावा झाल्या 4. पहिलं षटक मात्र हाताळतोय सिद्धांत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी फक्त आणि फक्त सिंगल मात्र प्राप्त केली गेली आतापर्यंत प्रत्येक बॉल वरती. आणि पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ झाल्यानंतर धाव संख्या 4. 2 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या षटकातला. यावेळेस बॅटची कडा लागली आहे का पंचांकडे अपील केली जाते परंतु त्याने पंचांकडे पाहिलं देखील नाहीये. स्वतः मात्र निघून चाललाय. हा आहे खेळाडू वृत्ती. ही आहे खेळाडू वृत्ती. ही खेळाडू वृत्ती आपल्या प्रत्येकाकडे असणं खूप गरजेचं आहे. पंचांकडे पाहिलं देखील नाहीये. स्वतः मात्र चाललाय. बॅक टू द डगआउट. पहिली विकेट प्राप्त केली गेली. सागर कांबळे. शेवटचा बॉल सिद्धांतचा. सिद्धांतने मात्र विकेट प्राप्त केली आहे पहिली. देवाला या ठिकाणी मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र थोडंसं फंगलिंग झालं क्षेत्ररक्षणामध्ये आणि एक धाव तोपर्यंत काढण्यात यश येत आहे. 1 ओव्हरचा खेळ
समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती लागतात. टीम आहे रुद्रा रेनिगेट्स. इकडे काय झालंय? 7 बॉल आणि 11 धावींची गरज असताना मात्र हा फटका मात्र चांगला सजवला गेलाय आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत 10 धावा. टीम समीर स्मॅशर संघाला 6 बॉल आणि करायचे आहेत 10 धावा. सहा बॉल आणि आता करायचे आहेत समीर स्मॅशर संघाला 10 धावा. VP वॉरियर्स विरुद्ध समीर स्मॅशर ही मॅच मात्र पिच क्रमांक 1 वरती मात्र पाहायला मिळते आणि पिच क्रमांक 2 वरती गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र दुसरं षटक घेऊन मात्र सज्ज होतोय अर्जुन. बॉलर आहे अर्जुन. स्ट्राइकला देव. देव यांनी बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. पकडला जाईल का झेल, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेर चेंडू चाललाय 2 धाव्यांसाठी. नाही तिकडे 6 बॉल मध्ये करायचे आहेत समीर स्मॅशर संघाला 10 धावा. जितू आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. शेवटचं षटक जबाबदारीचं षटक मात्र दिलंच गेलंय जितूकडे. 6 बॉल मध्ये 10 धावेंची गरज समीर स्मॅशर संघाला आणि स्ट्राइक एंडला मात्र फलंदाज मात्र पाहतोय आपण. पंचाचा निर्णय काय येतोय? 2 धावा. यस, 2 धावा आल्यात. यस 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 यस. चायनामन स्पेशलिस्ट जितू जैन म्हणून त्यांची ओळख आहे. आज मात्र गोलंदाजीसाठी शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता 5 बॉल करायचे आहेत 8 धावा. 5 बॉल मध्ये 8 धावेंची गरज. अगदी चुरशीचा सामना मात्र पाहायला मिळतोय पिच क्रमांक 1 वरती. VP वॉरियर्स विरुद्ध समीर स्मॅशर. 5 बॉल मध्ये करायचे आहेत 8 धावा. जितू निघालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा देव. प्रतीकला पाहतोय अगदी आडव्या बॅटने मात्र खेळत असताना मात्र क्षेत्ररक्षण अगदी दर्जेदार पाहायला मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न होत असताना मात्र थांबवलंय. एकच धाव मात्र प्राप्त केली गेली. आता समीकरण 4 बॉल मध्ये करायचे आहेत 7 धावा. 4 बॉल मध्ये आता करायचे आहेत 7 धावा. 4 बॉल 7 धावींची गरज. समीर स्मॅशर कुठेतरी थांबवावी लागेल ही धावसंख्या. जितूकडे अनुभव आहे. फिरकी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि इथे मात्र पहा अकुट टप्प्याचा बॉल हलक्या हाताने मात्र फेस करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोखला गेलाय. डॉट बॉल जरूर आलाय. 3 बॉल आता करायचं आहे समीकरण 7 धावेंची गरज. इथे मात्र कॅच पकडला जातोय आणि वा काय सेलिब्रेशन मात्र पाहायला मिळतंय. गोलंदाज अर्जुन यांच्या माध्यमातून. पंचांनी मात्र डेड बॉल घोषित केलाय. 3 बॉल आता करायचे आहेत धावा 7. अकुट टप्प्याचा बॉल इथे मात्र उडवलाय. चेंडू चाललाय 2 धावेंसाठी. समीकरण 2 बॉल 5 धावेंची गरज. इथे मात्र हॅट्रिकचा चान्स आहे अर्जुनला. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक अर्जुन घेईल का? आज 2 हॅट्रिक मात्र हुकल्या गेल्यात, परंतु ही हॅट्रिक होणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि हा फटका मात्र पहा मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवून दिलंय 2 धाव्यांसाठी. समी 3 धाव्यांची गरज. सामना बरोबरी सुटला तर प्रत्येकाला 1-1 पॉइंट दिला जाईल. हॅट्रिक बॉल इथे मात्र हॅट्रिक हुकली गेली आहे. हॅलो, मैदानाच्या बाहेरचे चेंडू येत नाहीयेत.
राजा मांजरेकर मैदानाच्या बाहेरचे चेंडू येत नाहीयेत. समीकरण पहा, 1 बॉल 3 धाब्यांची गरज व्हीपी वॉरियर्स विरुद्ध समीर स्मॅशर. पिच क्रमांक 1 वरती 1 बॉल. कोण घेऊन जाईल मॅच, व्हीपी वॉरियर की समीर स्मॅशर? देव की जीतू, जीतू की देव, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 3 धाब्यांची गरज. सामना बरोबरी सुटला तर प्रत्येकाला, प्रत्येक टीमला 1-1 गुण दिला जाईल. 1 बॉल 3 धाब्यांची गरज. काय घडेल? वा 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 वा, काय बॉल टाकलाय, अगदी बुंद्यातला चेंडू. आणि इथे मात्र एकच धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना मात्र फलंदाज या ठिकाणी पडला गेलाय आणि हा सामना जिंकलाय व्हीपी वॉरियर्स संघाने. विजय संघाचं अभिनंदन. हॅलो, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन मात्र हा सामना मात्र जिंकलाय व्हीपी वॉरियर्स संघाने. केएसए स्पोर्ट्स आपण आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला, केएसए स्पोर्ट्स खेळपट्टी क्रमांक 1चा ताबा घ्यायचा आहे. MM अमरेश संघाला विनंती असेल की आपण आपले फलंदाज पाठवायचे आहेत. केएसए स्पोर्ट्स, चला आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सेलिब्रेशन नक्कीच होईल व्हीपी वॉरियर्स टीम. हॅलो. आपण पाहू शकता राजेश मांजरेकर, एकही चेंडू बाहेर गेलेला आतमध्ये येत नाहीये. यस, पिच क्रमांक 2 वरती आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 12 धावा 2 ओव्हर नंतर. लॉस ऑफ 3 विकेट्स. सिद्धांत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक घेऊन. इथे मात्र पहा, मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला जातोय झेल. फलंदाज होईल बाद. चला, पिच क्रमांक 1 वरती यायचं आहे पटकन. केएसए स्पोर्ट्स, चला आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. MM अमरेश संघाला विनंती असेल आपण आपले फलंदाज पाठवायचे आहेत. केएसए स्पोर्ट्स, चला आपण आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला, ज्यांचे सामने सुरू नाहीत त्या संघांना विनंती असेल आपण आपले जेवणाचे पॅकेट्स घेऊन जायचे आहेत. ज्या संघाचा सामना चालू नसेल त्या संघांना विनंती असेल आपण आपले जेवणाचे पॅकेट्स घेऊन जायचे आहेत. सिद्धांत निघालाय पुन्हा एकदा. यावेळेस बाउन्सर मात्र जरूर पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. खूपच उंच होता, मोठा बाउन्सर मात्र पाहायला मिळाला. तर पंचांनी मात्र घोषित केलाय व्हाईट बॉल. हॅलो,
चांगले फटकेबाजी मात्र पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. लॉस ऑफ 4 विकेट. कुठेतरी धावसंख्या मात्र थांबवले गेले आणि ज्याच्या वेळेस मात्र लो स्कोरिंग मॅच होते तर पुन्हा पाहण्यासाठी मात्र मजा येते. लो स्कोरिंग मॅच 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती. कुठेतरी धावसंख्येला आळा घातलाय सिद्धांतच्या गोलंदाजीवरती. 2 षटक, दुसरं षटक मात्र ते हाताळत. पहिलं षटक मात्र चांगलं पाहायला मिळालं. 1 विकेट त्याने प्राप्त केली गेली आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस पहा फटका सजवलाय, अफलातून फटका चेंडूला पाठवून दिलंय. काय घडलंय? 2 धावा. यावेळेस पहा गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू, एकदा तू तर एकदा मी. अगदी चांगली गोलंदाजी. कमबॅक मात्र चांगला पाहायला मिळतंय सिद्धांत यांच्या माध्यमातून. यावेळेस पहा अफलातून शॉट, स्वीट साऊंड. 2 धावा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 19. लॉस ऑफ 4 विकेट. 19 ऑन स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळतोय. रुद्रा रेनिगेट्सचा स्कोर मात्र पाहायला मिळतोय. 3 ओव्हर नंतर 19 लॉस ऑफ 4 विकेट्स. गोलंदाजी ट्रॅकवरती 4थं षटक घेऊन मात्र पाहायला मिळतोय. अभिषेक चव्हाण 4थ्या षटकासाठी मात्र आलेत. यावेळेस पहा बॅटची कडा लागली आणि एकच धाव मात्र मिळेल त्या ठिकाणी. पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल आली आहे. अभिषेक 4थ्या षटकासाठी मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. वा काय फटका, चाबुक शॉट. पंच काय आहे या चेंडूवरती? यस नक्कीच, म्हणून म्हटलं काय आहे. चौकार आलाय, पलीकडे गेलाय बॉल. चला बॉल द्यायचा आहे. यावेळेस आडव्या बॅटने मात्र खेळून काढला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल्स कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, एकच धाव मिळेल.
त्यावेळेस आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. एक धावेने मात्र धाव फलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. 26 26 धावा. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 28 या आकड्यावरती. लास्ट बॉल. चला, बाहेरचे बॉल जरा सहकार्य करायचं. थोडस बाहेर जे बॉल जात आहेत ते प्लीज आमच्यापर्यंत पुरवायचे आहेत. लास्ट बॉल बाकी आहे अभिषेकचा. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी सिंगल्सच येईल. आणि षटक क्रमांक 4 इथे समाप्त झालंय. पंच, या चेंडूवरती किती धावा? सिंगल ना? येस, एकच. 29 4 ओव्हरचा स्कोर समाप्त झाल्यानंतर 29-29. तर शेवटच्या षटकासाठी मात्र डोक्याला लाग. सूरज आलाय शेवटच्या षटकासाठी. महत्वाची विकेट. फटका पहा. फ्लिक केलाय चांगला. गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये 2 धावांसाठी. बॉल 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 जुना बॉल. जुना बॉल जर कोणाकडे असेल तर द्यायचा आहे. जुना बॉल कोणाकडे असेल तर द्यायचा आहे.
काय आहे? फटका चांगला आहे, विकी गोलतकर थेट मैदानाच्या बाहेर जातोय. चेंडू आतापर्यंत रुद्र रेलिगनची जी एक बाजू सांभाळून धरले त्या या फलंदाजाने, या ऑलराऊंडर खेळाडूने सुंदर फटका. 2 धावांसाठी धावसंख्येत होते ती 2 ने वाढ. सर्व गोलंदाजाचा समाचार मात्र एकटाच फलंदाज घेतोय. 1 मॅन आर्मी विकी गोलतकर. धावसंख्या झाले धावसंख्या झालेली आहे ती 33. आणि मैदान क्रमांक 1 वर धावसंख्या आहे ती 19. नाही. स्वैर मारा. अशा वेळेला दबाव मात्र दिसतोय तो सूरजवर. आणि अशा प्रकारे एक स्वैर मारा. जुने आहेत ना. बॅनरला लागला तर डिक्लेअर आहे. नवीन बॉक्स आणि ते मिसफिल्ड आणि धावचित. आणि धावचित झाले तर कोण? विकी गोलतकर. आतापर्यंत फॉर्मात होता परंतु यावेळेला मात्र धावचित झालाय. अभिषेक याने तो थ्रो फेकला होता आणि यावेळेला मात्र झटका बसलाय तर रुद्र रेलिगंटला. हा ते कळलं, ते मला कळलं. यार इसका नाम पाच झालं. आता चेंज करायचं. अरे याचं नाव काय रे? मयूर. मयूर नाही रे. इसका नाम क्या आपने? नवीन फलंदाज हितेश सरोला फलंदाजीसाठी आलाय. चांगला फटका पॉइंटच्या दिशेमध्ये जातोय. 2 धावांसाठी 2 धावा आणि षटक संपलेले आहेत. षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 37-38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते मैदान क्रमांक 1 वर धावसंख्या झालेली आहे ती 22.
24 माफ करा. दोन्ही फलंदाज अप्रतिम अशी फलंदाजी करतात. आतापर्यंत एकही गडी बाद झाले नाहीये. 9 चेंडूत एकूण 12 धावा, 24 धावा झाल्या आहेत. 24 आणि 24 धावा संख्या झाली आहे. 24. हा 24 हुआ. प्लेयर है ना तुम्हारा? प्लेयर है तुम्हारा इधर एक. हेलो, तुम्हारा प्लेयर बैठा हुआ है, ऊपर प्लेयर है तुम्हारा. दोन वर 17 होते. आता 7 आले. 17. मॅचला सुरुवात करायची आहे लवकर. मॅचला लवकर सुरुवात करायची आहे. हॅलो, चला रुद्रा रेनिगेट्स चालू करा. MM मोटर्स डोंगरी वॉरियर्स. MM मोटर्स डोंगरी वॉरियर्स. धाव संख्या झाली आहे ती 28. चांगला फटका कव्हरच्या दिशेमध्ये. एक धाव मात्र नक्की मिळाली आहे. धाव संख्येत होती ती 1 ने वाढ. हॅलो, MM मोटर्स डोंगरी वॉरियर्स कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सिंग पॅकर्स विरुद्ध VP वॉरियर्स कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे. चांगला फटका कव्हरच्या दिशेमध्ये. एक धाव मात्र नक्की मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल. चेंडू मात्र तितका लांब गेलाय. 2 धाव आणि धावचीत. हॅलो, तिथे स्कोर अपडेट नाही झाला. नाही आता 2-1 दुसरा रन आउट झाला. स्कोर अपडेट नाही झाला. दुसऱ्या रनला. हॅलो, MM मोटर्स डोंगरी वॉरियर्स कर्णधार. MM मोटर्स डोंगरी वॉरियर्स कर्णधार सिंग पॅकर्स डोंगरी विरुद्ध VP वॉरियर्स. मैदान क्रमांक 2 वर सामना आपण बघताय. विकी गोलतकर विरुद्ध सागर कांबळे. आणि बॅटची कडा घेतल्या. पहिल्याच चेंडू मध्ये मोठा मासा गाळायला लागलाय. तो म्हणजे सागर कांबळेच्या रूपाने एक अनुभवी खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज.
पुन्हा परततोय तो पॅव्हेलियन मध्ये. चला MM मोटर्स डोंगरी वॉरियर्स कर्णधार, MM मोटर्स डोंगरी वॉरियर्स कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे. हॅलो, प्रमोद सुर्वे स्मृती चषक टेनिस क्रिकेट क्लब क्रिकेट स्पर्धा 2023 आमच्या विनंतीस मान देऊन इब्जीबाई स्टार क्रिकेटर इथे आल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद त्यांनी आपला अमूल्य असा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. हॅलो, एक नंबरचा स्कोर काय? 32. हॅलो, इस बार स्ट्राइक पे सिद्धांत बहुत बढ़िया शो खेला स्क्वायर लेग की दिशा में. पहला विकेट का पतन हुआ था पहले ही बॉल पे सागर कामली के रूप में, और इस बार दो जोड़ी जो BIT नंबर 7 से खेलती है इस बार मैदान में खेलेगी रुद्र शानू स्ट्राइकर्स के तरफ से. एक रन से खाता खोला है अपनी टीम का. बहुत बढ़िया गेंदबाजी विकी गोलतकर की, बहुत बड़ी मछली जाल में फंसाई थी विकी गोलतकर ने. MM मोटर्स डोंगरी वॉरियर्स कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अगली गेंद विकी गोलतकर की. ये बढ़िया शो खेलने की कोशिश, जाता है स्क्वायर लेग की दिशा में. इस बार एक रन से संतुष्ट. बहुत ही धीमी शुरुआत, क्योंकि उसका कारण है सागर कामली का वो एक अमूल्य विकेट. तीन गेंद हो चुके हैं, स्कोर हो चुका है 2. यहाँ पे शानू स्ट्राइकर्स का एक विकेट का पतन जरूर लेकिन हुआ है. न्यू बॉल. अगली गेंद विकी गोलतकर की, सामना करने के लिए तैयार सागर. अभी तक बहुत अच्छा प्रदर्शन रहा है सागर का इस जो लीग मैचेस की टूर्नामेंट हुई सुबह से, उसमें 2 मैचेस में बहुत अच्छा प्रदर्शन. फिर एक बार कट करने की कोशिश, स्लिप के सिर के ऊपर से गेंद जाती हुई एक डी जोन में. बहुत ही धीमी शुरुआत, संभल के खेलने की कोशिश दोनों ही कॉम्बिनेशन सागर और सिद्धांत का. एक दूसरे को बहुत अच्छी तरह एक दूसरे का खेल जानते हैं, क्योंकि एक ही टीम से खेलते हैं बिल्डिंग टूर्नामेंट में. हॅलो, धाव संख्या झाली मैदान क्रमांक 1 वरती 36. अगली गेंद विकी गोलतकर की, सामना करने के लिए सागर तैयार. बहुत बढ़िया इस बार पॉइंट की दिशा में, और एक विकेट आती हुई. बहुत ही बढ़िया गेंदबाजी विकी गोलतकर की. फायदा हो रहा है यहाँ पे रुद्र रेलीगंज को. आज प्रमोद सुर्वे मेमोरियल टूर्नामेंट में मुश्ताक भाई यहाँ पे उपस्थित हुए हैं. अमित कामली हमारे कमेटी मेंबर्स, उनको एक मोमेंटम देके उनका सत्कार करेंगे. उनको उसको स्वीकार करना है. मुश्ताक भाई, अमित कामली जी हमारे कमेटी मेंबर. इज्जी भाई, इनको अमित कामली जी
एक मोमेंटम देके उनका स्वीकार कर रहे हैं। धन्यवाद इजी भाई और मुश्ताक भाई, इनको भी एक मोमेंटम दिया जा रहा है आज प्रमोद कामली मेमोरियल टूर्नामेंट लीग मैचेस और टूर्नामेंट के लिए। थैंक यू मुश्ताक भाई। अगली गेंद विकी गोलतकर की बहुत ही फायदेमंद ओवर साबित होता हुआ रुद्र रैलीगंज का 3 रन यहाँ पे हो चुके हैं, लेकिन 2 विकेट का पतन यहाँ पे होता हुआ। अगली गेंद विकी की आखिरी गेंद इस ओवर की। बढ़िया यहाँ पे सूरज का स्ट्रोक लगाने की कोशिश, डाउन द ग्राउंड जाते हुए गेंद, 1 रन से संतुष्टि, खुद का खाता खोला है। 1 ओवर की समाप्ति में स्कोर हो चुका है 4-2, 2 विकेट के नुकसान पे। MM मोटर्स डोंगरी वॉरियर्स कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा है। MM मोटर्स डोंगरी वॉरियर्स कर्णधार, आपको टॉस करना है, आपके कैप्टन को भेज दीजिए। अभी तक बहुत बढ़िया गेंदबाजी, नए गेंदबाज यहाँ पे विनय माने दूसरा ओवर लेके आएंगे, सामना करेंगे सूरज। बॉलिंग स्टार्ट पे विनय माने तैयार, सामना करने के लिए सूरज। अभी तक पूरी तरह रन्स पे ब्रेक लगा दिया विनय माने, नए गेंदबाज। 6 फुट हाइट, जिनका गेंद आता है 8 या 9, 8.5 फुट के हाइट से, और सामना करेंगे उनका सूरज। पूरी तरह बांध के रखा था विकी गोलतकर ने, बहुत बढ़िया गेंदबाजी सिंह की थी। पॅकर्स VP वॉरियर्स कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा है। सिंह वॉरियर्स, ये जैसा मैंने कहा था 8.5 फुट से ये गेंद आती हुई, आपकी दंदनाती हुई गेंद VP वॉरियर सूरज के कर्णधार कान के स्टेजशी संपर्क बाजू से साधायचा सीटी है। बजाते हुए निकलती हुई गेंद। VP वॉरियर्स सिंह पैकर। अगली गेंद विनय माने की, सामना करेंगे सूरज। फिर एक बार फुल टॉस बनाने की कोशिश, गेंद हवा में, और ये कैच यहाँ पे छोड़ने में माहिर, यहाँ पे शायद बहुत बड़ा नुकसान हो जाएगा यहाँ पे, क्योंकि सूरज जब तक ग्राउंड पे है बहुत बढ़िया स्ट्रोक खेलते, बहुत लंबे स्ट्रोक खेलते, उसका नुकसान देखना पड़ेगा अभी कितना होता है। बहुत ही इजी कैच वहां पे, रनिंग कैच था, पर गेंद छिटक गई हाथ से खिलाड़ी के, थोड़े से नाराज खिलाड़ी। विनय माने की अगली गेंद, फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए कैप्टन विकी गोलतकर। हेलो, अगली गेंद विनय माने की, सामना करने के लिए तैयार VP वॉरियर कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा है। VP वॉरियर्स, लेकिन इस बार 22 का, और ये गेंद, और एक विकेट होते होते, पतन होते होते रह गया। रनआउट का चांस वहां पे क्रिएट हुआ था, लेकिन थ्रो जो था वो बहुत ही धीमा आ गया, विनय के हाथों में वो थ्रो समा नहीं सका, और इसी अमित स्वरूप टॉस उडून घ्यायचंय, अपने सेफ जोन में पहुंच गए सिद्धांत। 2 गेंदों में 2 चांसेस यहाँ पे विकेट के छूटते हुए रुद्र रैलीगंज के, माफ कीजिएगा शानू स्ट्राइकर्स के। अगली गेंद विनय की, ये गेंद बहुत ही अच्छी, बहुत ही बढ़िया गेंद विनय की, ग्लव्स को लगते हुए विकेट कीपर के सिर से जाते हुए एक डी जोन में, सबसे सेफ शॉट यही का। फिर एक बार विनय तैयार, अपनी बॉलिंग मार के डर्बी पायोलेनियन की तरफ से शुरुआत करेंगे अपनी 5वीं गेंद का। बहुत ही नफीतुली गेंदबाजी इस बार, बहुत बढ़िया गेंदबाजी, स्पीड बढ़ाया, थोड़ा सा लेग कटर। फिर एक बार सूरज के लिए, जानते हैं सूरज एक ही दिशा में शॉट मारने में माहिर, जो उनका पक्ष है, जो उनका लेग साइड का पक्ष है, वो बहुत ही मजबूत पक्ष, उसके विपरीत गेंदबाजी करते हुए विनय माने। बहुत बढ़िया आखिरी गेंद, अभी तक 7 रन पे ही रोक के रखा है पूरी तरह। ये स्लो गेंद पर उसको पहले ही पढ़ लिया था सूरज ने। फिर एक बार गेंद हवा में, और विकेट का पतन विनय के इस ओवर में आते आते रहने को, जो विकेट था वो आखिरकार आखिरी गेंद पे उनके खाते में जमा। अजिंक्य सकपाल के हाथ में वो कैच जाता हुआ, बहुत ही हाइट लिया था, बहुत ही लंबा, बहुत ही लंबा जाता हुआ गेंद, और आखिरकार 2 ओवर का खेल समाप्त, 3 विकेट के नुकसान पे स्कोर हो चुका है शानू स्ट्राइकर्स का 7। बड़ी दुविधा में शानू स्ट्राइकर्स इस वक्त, अभी भी 18 गेंदों में 31 रनों की आवश्यकता। रिक्वायर्ड रन रेट बढ़ता हुआ 10.5 के करीब जाता हुआ
हर एक गेंद मैदान के बाहर मारने की कोशिश होनी चाहिए। और बैटर, नए बैटर जो देख रहे हैं आप ग्राउंड पे, वो बहुत लंबे लंबे हिट लगाने में माहिर, वो है सुमित तलकर। बाहुबली के नाम से जाने जाते हैं इस डोंगरी के मैदान में। इस बार उनकी ही आवश्यकता थी, बहुत बढ़िया पोजीशन पे वो आए सुमित तलकर, सुमित इंदड़ेकर, बाहुबली के नाम से जो जाने जाते हैं। और इस बार विकी गोलतकर ने दूसरा ओवर डालने की जो जिगरा दिखाया है। जानते हैं बहुत दबाव में है शानू स्ट्राइकर्स, उसका दबाव बढ़ाने के लिए, उसको और चोक करने के लिए विकी गोलतकर फिर एक बार इस बार खेलने की कोशिश सिद्धांत की यहाँ पे, लेकिन एक रन का इजाफा, यहाँ पे सेफ जोन में पहुंच गए। दूसरी बार ऐसा हुआ है। बहुत अच्छा रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही खिलाड़ियों का, सुमित का और शॉन का। पहली ही गेंद पार्टनरशिप की आवश्यकता शानू स्ट्राइकर्स को, ताकि आखिरी ओवर तक जो चौथा और पांचवा ओवर उसमें अपना गियर बदल सके और स्कोर में इजाफा कर सके। पर अभी ऐसा कुछ होते हुए दिखाई नहीं दे रहा। जितना भी अभी दारोमदार बचा है वो सुमित हिंदलेकर के ही कंधों पे रहेगा। वो जितनी देर तक मैदान में रहेंगे उतना देर तक शानू स्ट्राइकर्स का जो ग्राफ है स्कोर का वो बढ़ता बढ़ता जाएगा। और उसके लिए जरूरी है मैदान में पार्टनरशिप की एक जरूरत है। अगली गेंद विकी गोलतकर की, गेंद नंबर 2। ये इस बार गेंद हवा में तो है पर सेफ जोन में, खिलाड़ियों से थोड़ी दूर। विकी गोलतकर फिर एक बार तैयार, अभी भी संभल के खेलने की कोशिश शानू स्ट्राइकर्स के बल्लेबाजों की। इस बार पॉइंट की दिशा में बैक फुट पे जाते हुए स्कोर कर दिया है 2 रनों के लिए। यही स्ट्रोक की जरूरत, जैसा मैंने कहा, संभल के खेलने की कोशिश, एक पार्टनरशिप की जरूरत। इसके बाद 2 ओवर जो बचे उसमें गियर जरूर बदल सकते हैं दोनों ही खिलाड़ी, दोनों ही बल्लेबाज उसमें माहिर। और फिलहाल विकी गोलतकर को संभल के खेलने की कोशिश, क्योंकि पहले ही विकी के इस ओवर में 2 विकेट का पतन हुआ था। विकी गोलतकर बॉलिंग मार्क पे तैयार, सामना करेंगे सिद्धांत। निजी 4 के स्कोर पे, मतलब 80 का स्ट्राइक रेट लेके अभी भी रन रेट 11 के आसपास जीतने के लिए फिर एक बार स्ट्रोक खेलने की कोशिश। स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाती हुई 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ। स्कोर हो चुका है 12। अभी भी 2 गेंदें शेष इस ओवर की। 14 गेंदों में अभी भी 26 रनों की आवश्यकता है। एक बाउंड्री की आवश्यकता जरूर यहाँ पे। थ्रिलर टाइम जिसे कहते हैं वो क्रिएट तो हो चुका है यहाँ पे सुमित के ऊपर सारा दारोमदार। ये स्ट्रोक बहुत बढ़िया डीप मिड विकेट की दिशा में। जैसा मैंने कहा था, इसी खिलाड़ी की जरूरत आखिरी तक रहने की। अगर मैच आखिरी ओवर तक चला जाता है तो जरूर शानू स्ट्राइकर्स और एक फाइट देखने को मिलेगी रुद्र रेलिगन के बीच में। ये बहुत बढ़िया स्ट्रोक, फिर एक बार उसी दिशा में, पर इस बार विकेट का पतन यहाँ पे थोड़ा सा मिस हिट हुआ और गेंद चिटक गई वहां पे खिलाड़ी के हाथ में। और ये तीसरा विकेट विकी गोलतकर को मिलता हुआ इस मैच का। कैच कैच कोणी घेतला? हितेश
हितेश सरोला के हाथ में ये कैच जाता हुआ, अभी भी कश्ती फंसी हुई शानू स्ट्राइकर्स की। विकेट का पतन, वैसे ही धीमी शुरुआत हो चुकी थी और विकेट का पतन होता होता नए बल्लेबाज सागर चिखले नॉन स्ट्राइकर पे नए गेंदबाज विघ्नेश राउत शुरुआत करेंगे अपनी गेंदबाजी की। डर्बी पैवेलियन इनकी तरफ से 12 गेंदों में 24 रनों की आवश्यकता। इसका मतलब हर एक गेंद बाहर मारनी पड़ेगी। यहाँ पे शॉन, दूसरी तरफ सागर, विघ्नेश राउत नए गेंदबाज। ये बहुत बढ़िया स्ट्रोक शुरुआत कर दी है यहाँ पे। थ्रिलर टाइम। शॉन सिद्धांत पागे ने एक बहुत बढ़िया स्क्वायर लेग की दिशा में स्ट्रोक खेला 2 रनों के लिए। हेलो, इसी स्ट्रोक की आवश्यकता है। ऐसे 2 या 4 स्ट्रोक और चाहिए, उसमें एक बाउंड्री चाहिए ताकि और नजदीक पहुंच सके। फिर एक बार विघ्नेश को आड़े हाथे लेते हुए शॉन पाके, ये बहुत बढ़िया स्ट्रोक। फिर एक बार उसी दिशा में गेंद बहुत दूर तक जाती हुई 2 रनों के लिए। हेलो हेलो, मैदान क्रमांक 1 वर 45 धावांचं आव्हान आहे। लक्षात ठेवायचे 45 धावांचं आव्हान आहे। 44 झालेले आहेत, 45 धावांचं आव्हान आहे। दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे। आपला एक प्रतिनिधी पाहिजे तर इथे पाठवायचं आहे। हवं असेल तर ऍप उघडायचं आहे। बहुत बढ़िया स्ट्रोक इस बार सिद्धांत का। गेंद बहुत देर तक हवा में, खिलाड़ी उसके नीचे पर, गेंद बाहर जाती हुई पूरी तरह जिम्मा लेते हुए सिद्धांत। 3 गेंदों में अभी तक 6 रन आ चुके हैं। विघ्नेश के हर एक गेंद, जैसा मैंने कहा था इससे पहले, ओवर चालू होने से पहले 12 गेंदों में 24 रनों की आवश्यकता थी, पर हर एक गेंद को बाहर फेंकना बहुत जरूरी। उसी रूट पे जाते हुए सिद्धांत पाके, अभी भी 9 गेंदों में 18 रनों की आवश्यकता। एक बाउंड्री ढूंढते हुए सिद्धांत। चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री नरेश जयवंत तोडणकर यांना विनंती करण्यात येते, कृपया करून त्यांनी स्टेजवर यायचे। फिर एक बार तैयार। हेलो, डोंगरी वॉरियर्स कर्णधार, MM मोटर्स कर्णधार, स्टेजशी संपर्क साधायचा आहे। अगली गेंद विघ्नेश की, सामना करेंगे। पुढील होणारा सामना आपला असणार आहे। इनफॉर्म बैट्समैन सिद्धांत। MM मोटर्स डोंगरी वॉरियर्सचा ये कर्णधार गेंद आलेला भी आहे। जाती हुई मैदान के बाहर। बहुत बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पे। थ्रिलर टाइम। MM मोटर्स कर्णधार स्टेज जवळ यायचं आहे। आपलं नाणेफेक होणार आहे। डोंगरी वॉरियर्सचा कर्णधार इथे उपस्थित आहे। स्कोर बढ़ता हुआ 22 तक पहुंचता हुआ। 8 गेंदों में अभी भी 16 रनों की आवश्यकता। वही बाउंड्री की तलाश जो जीत तक लेके जाए। शानू स्ट्राइकर्स का ये खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी, अपनी चमक दिखाते हुए आने वाले मैचेस में बहुत ही आवश्यकता। एक पार्टनरशिप की जरूरत थी, जो पार्टनरशिप पनप नहीं पा रहे, पर खुद का जिम्मा उठा लिया है खिलाड़ी ने। फिर एक बार बहुत बढ़िया स्ट्रोक, गेंद हवा में, उसके नीचे खिलाड़ी पर, गेंद जाती हुई मैदान के बाहर। बढ़िया तालियां होनी चाहिए इस खिलाड़ी के लिए। बहुत बढ़िया बल्लेबाजी। 7 गेंदों में 14 रनों की आवश्यकता। अभी तक 5 गेंदे हो चुके, उसमें 10 रन आ चुके। बहुत ही महंगा ओवर, एक बहुत बढ़िया गेंदबाजी के बाद, बहुत ही नफीतुली गेंदबाजी के बाद एक महंगा ओवर आता हुआ रुद्र रैलीगंज का। उसको समझाते हुए विकी गोलतकर, जानते हैं एवरेज बहुत मायने रखता है। हॅलो, MM मोटर्स कर्णधार, चल लवकर यायचं आपण स्टेज जवळ। गेंद भी मैदान के बाहर पर एक डी जोन में।
अभी भी रनों की डोंगरीवर आवश्यकता। कर्णधार इकडे आलेला आहे MM मोटर्स. 6 गेंदों में 13 रनों की आवश्यकता। 6 गेंद 13 रन आखिरी ओवर के लिए, निर्णायक ओवर जिसे कहते हैं, रिजल्ट डिसीजन ओवर जिसे कहते हैं, कौन जिम्मा लेगा, MM मोटर्स कर्णधार मुबीन भाई आपला कोण- कॅप्टन इथे पाठवायचा आहे. ये जिम्मे की अभी देखना पड़ेगा कौन ये जिगरा दिखाएगा ये आखिरी ओवर में। 6 गेंदे 13 रन। इनफॉर्म बैट्समैन शॉन इस बार नॉन स्ट्राइकर एंड पे, और सागर चिखले जो इससे पहले बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी थोड़ी एक मैच में, और शायद हितेश सरोला आखिरी गेंद जिगरा दिखाया है। इस 6 गेंदों में 13 रनों की आवश्यकता है। एक बाउंड्री और एक बाउंड्री की तलाश शानू स्ट्राइकर्स को। जरूर यहाँ पे कोशिश होगी एक बाउंड्री ढूंढने की। हॅलो 6 गेंदे 13 रन। MM मोटर्स कर्णधार स्टेज जवळ यायचं आहे. MM मोटर्स कॅप्टन भावी मुख्यमंत्री बोलू। कैलासवासी प्रमोद सुर्वे आजच्या आमच्या या क्रिकेट टुर्नामेंटसाठी मंडळाचे प्रमुख, कमिटीचे प्रमुख सल्लागार आणि आमचे स्नेही श्री राजू फोडकर साहेब इथे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे सहर्ष 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 स्वागत। ये गेंद हवा में जाती हुई, खिलाड़ी उसके नीचे, 2 है कि कैच है, 2 रनों का इजाफा यहाँ पे। अभी भी मैच में शानू स्ट्राइकर्स बहुत बढ़िया बल्लेबाजी इस बार सागर चिखले की तरफ से। हितेश सरोला के पहले गेंद पे 2 रन, एक बाउंड्री की अभी भी तलाश। हॅलो MM मोटर्स कर्णधार पांच गेंदे बचे और रन्स बचे 11। वही बाउंड्री की तलाश में शानू स्ट्राइकर्स। सागर चिखले ट्राई जरूर करेंगे वहां पे। इस बार एक वाइड आती हुई, स्कोर तो आ चुका है पर इस बार गेंदबाज की तरफ से। 5 गेंदे 10 रन। 5 गेंदे 10 रन। थ्रिलर टाइम। इस बॉल पे अगर बाउंड्री आती है तो पूरी तरह 50-50 पे मैच अटक जाएगा। और इस बार एक डॉट गेंद आने की कोशिश, और यहाँ पे रन आउट शायद शॉन हो चुके हैं। यहाँ पे एक इनफॉर्म बैट्समैन पैवेलियन लौटते हुए खुद के पास स्ट्राइक रखना चाहते थे, पर इस बार रन आउट का मौका, और वो मौका भुनाने में कामयाब रुद्र रेलिगन। अभी भी एक बाउंड्री की तलाश। नए बल्लेबाज अभिषेक मैदान में आते हुए। मैच फंसा हुआ। 4 गेंदों में 10 रनों की आवश्यकता। अभिषेक चौहान करेंगे यहाँ पे बैटिंग। हितेश सरोला अगली गेंद लेके अभिषेक के लिए, और इस बार वाइड का इशारा अंपायर की तरफ से, और एक वाइड आती हुई। इसी बीच मैच थोड़ा थोड़ा आहिस्ता आहिस्ता आगे सरकता हुआ। 4 गेंदों में 9 रनों की आवश्यकता। 4 गेंदों में 9 रनों की आवश्यकता। अभिषेक क्या ये कारनामा कर पाएंगे? एक बाउंड्री अभी भी तलाश शानू स्ट्राइकर्स के इस बल्लेबाज को, क्योंकि जो इनफॉर्म बैट्समैन है वो नॉन स्ट्राइकर पे अटका हुआ है। इस बार गेंद हवा में, गेंद गई है 2 रनों के लिए, पर 2 रनों से काम नहीं चलने वाला। एक बाउंड्री जरूर चाहिए यहाँ पे। 3 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। 3 गेंदें बची है, 7 रनों की आवश्यकता। बाउंड्री के लिए जरूर जाना चाहिए अभिषेक को, ट्राई करना चाहिए।
हॅलो, तर डोंगरी वॉरियर्स MM मोटरचा कर्णधार आलेला आहे, नाणेफेक करून घ्यायची आहे. डोंगरी वॉरियर्स कर्णधार मितेश. ये गेंद गई है पॉइंट की दिशा में. अभी शॉन के लिए बची है 2 गेंदे और स्कोर चाहिए 6. 2 गेंदों में 6 रनों की आवश्यकता. 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता. इसी बॉल पे रिजल्ट जरूर आ जाएगा. टॉस टॉस. 2 गेंदे 6. 2 गेंदे बची है यहाँ पे. हॅलो, 2 गेंदे 6 रन. एक बाउंड्री की आवश्यकता. अभी भी थोड़ा सा प्रेशर डालने की कोशिश. इस बार गेंद तो मैदान में ही रुक गई है, लेकिन जाती हुई 2 रनों के लिए. अभी एक गेंद 4 रनों की आवश्यकता. एक गेंद 4 रनों की आवश्यकता. बहुत बढ़िया मैच रहा अभी तक का. शानो स्ट्राइकर्स के जो बैट्समैन है सिद्धांत पाके निजी 18 स्कोर पे पूरी तरह वन मैन आर्मी की तरह लड़ते हुए. एक गेंद बची है. 4 रनों की आवश्यकता. एक बाउंड्री की आवश्यकता यहाँ पे. एक गेंद और 4 रनों की आवश्यकता. क्या ये मैजिक हो सकता है? यहाँ पे जरूर हो सकता है. बहुत बार हमने देखा है शॉन को ये करते हुए. और आगे जो बॉलर है हितेश सरोला थोड़े से दबाव में दिखते हुए. आखिरी गेंद. आखिरी गेंद. इस बार गेंद तो हवा में है. शायद 2 रन कम पड़ जाएंगे यहाँ पे, लेकिन बहुत बढ़िया. सिद्धांत के लिए तालियां होनी चाहिए. आखिरी तक लड़ते रहे, आखिरी गेंद तक लड़ते रहे. बहुत बढ़िया बल्लेबाजी सिद्धांत की. सिंग पॅकर्स. चला आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. खेळपट्टी क्रमांक 2.